हॅलो फ्रेंड्स, कसे आहात तुम्ही सगळे? या झाडाला बघताय? या झाडाला वेळेवर खत, पाणी, सूर्यप्रकाश नाही मिळाला ना, त्यामुळे या झाडाची जी पानं आहेत ते वेळेच्या आधीच सुकली, पिवळी पडायला लागली. आपल्या आयुष्याचं असंच काहीतरी असतं. जर आपल्याला वेळेवर चांगले विचार, चांगले संस्कार आणि चांगला मार्ग नाही मिळाला ना, तर आपलंही आयुष्य वयाच्या आधीच सुकून जातं. आपण म्हातारे होत जातो. वयाने नाही, पण विचारांनी मात्र होत जातो. त्यामुळे कायम आपले विचार चांगले असावे. चांगलं ऐकावं, चांगलं वाचावं, चांगलं बघावं, चांगलं बोलावं. परिणामी आपले विचार चांगले होतील, परिणामी आपले आचार चांगले होतील. ही जड कुंडी जर एखाद्या कमजोर व्यक्तीला उचलायला सांगितली, तो उचलेल का हो? नाही ना. पण तेच एखाद्या स्ट्रॉंग व्यक्तीला उचलायला सांगितली ना, तर अगदी आनंदाने तो उचलू शकेल. असंच काहीतरी असतं की बघा, आपलं आयुष्य पण जर आपण आपले विचार कमजोर ठेवले ना, तर आपल्या आयुष्यात जे येणाऱ्या जबाबदाऱ्या आहे ना, त्याला आपण चांगलं पेलवू शकत नाही. पण तेच जर आपण माइंडली स्ट्रॉंग असलो ना, की आपल्या आयुष्यात कितीही मोठमोठ्या जबाबदाऱ्या येऊ, आपण त्याला अगदी सहजपणे पेलवू शकतो. आपण शाळेमध्ये जायचो. शाळेमध्ये आपल्याला पास व्हायचं असायचं. आपली एक्झाम जर असली ना, की यस मला पास व्हायचंय, मला चांगले मार्क्स मिळवायचे, यासाठी आपण लागल तेवढी धडपड करायचो. आपण माहिती आहे, शाळेमध्ये उद्या कोणता पेपर आहे आणि त्या पेपरमध्ये कोणत्या लेसनची क्वेश्चन आन्सर्स येणार आहे, हे आपल्याला आधीच माहिती असायचं आणि म्हणून आपण प्रिपेअर असायचो. म्हणून आपण त्यामध्ये पासही होत होतो. पण आपल्या आयुष्यामध्ये आपली जी आयुष्याची एक्झाम आहे सगळ्यात मोठी, त्या एक्झाममध्ये आपल्याला कधी कोणता प्रश्न कुठून येऊन पडेल माहिती आहे का हो? आणि तो प्रश्न सोडवण्यासाठी आपण तेवढे प्रिपेअर आहोत का? तेवढे स्ट्रॉंग आहोत का? किंवा त्या आयुष्यात आपण पास होण्यासाठी किंवा सक्सेस होण्यासाठी आपण किती धडपड करतोय, याचा कधी आपण विचार केलाय का? नाही ना. हाच विचार आता आपल्याला करण्याची गरज आहे. त्यासाठी आपण मेंटली इतकं स्ट्रॉंग झालं पाहिजे ना, की आयुष्यात कधीही कोणताही कितीही मोठा प्रश्न येऊ दे, मी अगदी सहजपणे त्याला पेलवू शकेल. इतका मी स्ट्रॉंग बनेल, हे मला बनवायचे मला स्वतःला. आणि ते कसं बनवू शकेल? तर मी माझ्या चांगल्या आचारांनी, विचारांनी आणि संस्कारांनी बनवू शकेल. बरोबर आहे? मग आता मी माझ्या स्वतःला तर मला स्ट्रॉंग बनवतोच आहे. पण मला फक्त स्वतःला नाही स्ट्रॉंग बनवायचं, तर मला माझ्या मुलांना सुद्धा स्ट्रॉंग बनवायचं आहे. का माहिती आहे? आपण मुलांना आयुष्यात त्यांनी खूप मोठं व्हावं, खूप मोठी चांगली नोकरी मिळावी किंवा खूप मोठं बिझनेसमॅन व्हावं, त्यांनी खूप पैसे मिळवावे, आयुष्यात खूप चांगलं सक्सेस मिळवावं, यश मिळवावं, यासाठी आपण लाखो रुपये खर्च करून मुलांना शाळेत पाठवतो. पण कधी मुलांना मेंटली स्ट्रॉंग बनवण्याचा प्रयत्न केलाय का हो? कारण की त्यांच्या आयुष्याची सगळ्यात मोठी शाळा तर त्यांचं आयुष्य आहे, त्यांचं जीवन आहे. आणि त्या जीवनामध्ये त्यांना जेव्हा काही अडचणी येतील किंवा त्यांच्या पुढे एखादे मोठे प्रश्न येतील किंवा खूप मोठे ओझे त्यांच्या खांद्यावर येतील, त्यावेळेस आपण प्रत्येक वेळी त्यांच्यासोबत असूच असं नाही ना. त्याच्यामुळे मुलांना आत्तापासूनच थोडं थोडं स्ट्रॉंग, मेंटली स्ट्रॉंग बनवण्याचं किंवा आयुष्याचे धडे द्यायला शिका. किंवा तुमचे जे अनुभव आहेत की तुम्हाला आयुष्यामध्ये काय काय अडचणी आल्या, त्यांना तुम्ही कसं सामोरं गेले, हे तुम्ही तुमच्या मुलांना, तुमच्या पुढच्या पिढीला शिकवा. जेणेकरून तुम्हीही स्ट्रॉंग बनाल आणि तुमची मुलंही स्ट्रॉंग बनतील. म्हणजे जेणेकरून आज तुम्ही जे काही अडचणी आल्यानंतर खूप मोठं फेसिंग करत आहात किंवा काही स्ट्रेसफुल होत आहात, तुमच्याकडे कमी विचार असल्यामुळे, तर ते तुमच्या मुलांच्या बाबतीत नाही घडणार. आणि प्रत्येक पालकांना तर असंच वाटतं ना, की मी आयुष्यामध्ये जेवढे संघर्ष केले किंवा माझ्या आयुष्यात जेवढ्या अडचणी आल्या, ते माझ्या मुलांच्या आयुष्यात नको यायला. मग त्यासाठी ते येतील की नाही हे आपल्याला माहिती नाही ना. मग त्यामुळे त्यांना मेंटलीच एवढं स्ट्रॉंग बनवा, की आयुष्यात कितीही मोठे प्रश्न उभे झाले, तरी ते आरामशीर त्याला टफ फाईट करू शकतात. आणि जर तुम्हाला माझी ही गोष्ट पटत असेल, तर प्लीज लाईक करा, सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांना शेअर करा. आपल्या मुलांना स्ट्रॉंग करण्याचा आपणच एक मार्ग आहोत. थँक यू सो मच.